लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी गावात 24 सप्टेंबर 2025 रोजी अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे प्रचंड नुकसान झाले असून या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेथे पोहोचले होते, जेथे न्यूज लोकमत चॅनलच्या व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते आणि शशिकांत पाटील यांनी सविस्तर रिपोर्टिंग केली असून ट्रान्स्क्रिप्टनुसार घटना अशी घडली की 10 एकर शेती असलेले शेतकरी भरत कोळी यांनी मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारला, सर हेक्टरी किती मदत जाहीर करणार आहात? आमचे लाखोचे नुकसान झाले आहे, किती देणार आहात? ज्यावर मुख्यमंत्री म्हणाले की हे राजकारण आहे, मी राजकारण नाही, मी सर्वसामान्य शेतकरी आहे असा उल्लेख ट्रान्स्क्रिप्टमध्ये आहे। जरी इतर स्रोतांमध्ये हे नेमके शब्द नमूद नसले तरी शेतकऱ्याच्या बोलण्यात व्यत्यय आणून राजकारण करू नको, शांत रहा असे दरडावले गेले असल्याचे वृत्त आहे आणि शेतकऱ्याने उत्तर देताना म्हटले, मी राजकारण नाही, मी शेतकरी आहे, आम्ही शेतकरी म्हणून प्रश्न विचारतोय ते चुकीचे का? आमची शेती, बांध, जनावरं वाहून गेली, कोण भरून देणार? तसेच त्याची मागणी सरसकट मदत, कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000 रुपये मदत अशी होती आणि ते म्हणाले, मला अटक करा, शिक्षा द्या, पण आम्हाला मदत जाहीर करा। यानंतर संवादादरम्यान पोलीस शेतकऱ्याला घेऊन जाऊ लागले। जेव्हा पत्रकार म्हणाले, थांबा, त्यांना बोलू द्या, तर पोलीस म्हणाले, दारू पिली का? शेतकऱ्याने उत्तर दिले, केली थोडी सकाळी, आता नाहीये, मी जे बोलतोय ते चुकीचे का? आणि पोलीस म्हणाले, मेडिकल करा ना, नंतर बोलू। पण शेतकऱ्याने पुन्हा सांगितले, मला अटक करा, मी घेईन, पण आमचे नुकसान कोण भरून देईल? इतर शेतकऱ्यांनीही तक्रार केली की आम्हाला 40-50 जनावरं मरण पावली, 8,000 रुपयात काय होणार? बाहेरच्या राज्यात 50,000 देतात, इथे का नाही? आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना काय माहिती? आणि उडदाला 12,000 रुपये भाव, सोयाबीनला योग्य भाव देण्याची मागणीही केली। तर पोलीस अधिकाऱ्याने स्पष्टीकरण दिले की इथे गोंधळ होऊ नये म्हणून बाजूला घेतोय, काही नाही। आणि रिपोर्टरचा समारोप असा की मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला, परिस्थितीची पाहणी केली आणि आश्वासन दिले, सरसकट मदत करू, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, घरात दुकानात पाणी गेलेल्यांनाही मदत। पण शेतकरी समाधानी नाहीत। भरत कोळी यांनी भूमिका स्पष्ट केली आणि इतरांनी जास्तीत जास्त मदतीची मागणी केली। ही ट्रान्स्क्रिप्ट मूळ स्वरूपात आहे, ज्यात कुठलाही कट किंवा बदल नाही। तर इतर विश्वसनीय स्रोतांनुसार जसे की TV9 मराठी, माझा महानगर, नवभारत आणि सरकारी अपडेट्सनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी 24 सप्टेंबरला निलंगा तालुक्यातील औराद शाहजानी येथेही पाहणी केली, शेतकऱ्यांशी चर्चा केली, ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि कर्जमाफीची मागणी ऐकली आणि आश्वासन दिले की सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत करू, दिवाळीपूर्वी मदत वितरित होईल, ड्रोन आणि मोबाईल फोटोंद्वारे पंचनामे मान्य, तात्काळ मदत। उपस्थित होते मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, गिरीश महाजन, आमदार अभिमन्यू पवार, राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे। इथे राज्यव्यापी अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यात 151 तालुक्यांत शेतीचे मोठे नुकसान झाले असून 32 लाख शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे, ज्यात जुलै-ऑगस्ट 2025 मधील 19 लाख शेतकऱ्यांना 1,339 कोटींची मदत समाविष्ट असून पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत। शेतकऱ्यांच्या असंतोषात 8,000 रुपयांच्या मदतीवर नाराजी, जनावरांचे नुकसान, शेळ्या मेंढ्या, बांध वाहून जाणे आणि कमी भाव उडद सोयाबीन यांचा समावेश असून विरोधी पक्ष NCP अर्थात शरद पवार यांचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली की फडणवीस साहेब शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्या, उगाच नावाला दौरे नको। पोलीस हस्तक्षेपाबाबत विशिष्ट व्हिडिओ उल्लेख नसला तरी गर्दी टाळण्यासाठी असा प्रकार सामान्य असल्याचे सांगितले जाते। ही माहिती 25 सप्टेंबर 2025 पर्यंतची आहे आणि जर आणखी डिटेल्स हवे असतील तर सांगा।